संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात एक पोर्टलवर मेसेज पडलेला आहे। हा मेसेज आहे मार्च हप्त्याच्या संदर्भात, म्हणजे आपल्याला जो मार्चचा संजय गांधी निराधारचा जो हप्ता अजून मिळणे बाकी आहे, तर या मार्चच्या संदर्भात पोर्टलवर एक मेसेज आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे काही पोर्टल आहे आपलं, तर ते कोणत्या तारखेपर्यंत बंद राहणार आणि मग त्यानंतर वितरण कधी होऊ शकतं या संदर्भात पण आपण याच व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर त्यामुळे आपण पहिल्यांदा पाहूयात की या मेसेजमध्ये काय लिहिलेले आहे किंवा कोणत्या प्रकारच्या त्याच्यामध्ये तारखा ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत, आपण ते एकदा पाहूयात। बघा, इथे अगदी स्पष्टपणे जे आहे पोर्टलवर कोणता मेसेज आलेला आहे तो आपण एकदा स्पष्टपणे एकदा पाहूयात आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते एकदा समजून घेऊयात। बघा, या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी, म्हणजे 11 मार्चपासून तर 12 मार्चपर्यंत, म्हणजेच 12 मार्चपर्यंत, म्हणजे 11 ते 12 मार्चपर्यंत जे आहे पोर्टल बंद राहणार। का? कारण की या पोर्टलवर लाभ वितरण करण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे पोर्टल सक्रिय राहणार नाही। आणि अशा प्रकारचा मेसेज जेव्हा आपलं वितरण होत असतं त्याच्या अगोदर आपल्याला 1-2 दिवस अगोदर येत असतो। मग आता तुमच्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न पडला असेल की मग या हप्त्याचं, म्हणजेच आपल्याला मार्चच्या हप्त्याचं कधी वितरण होणार आहे? संजय गांधी निराधार योजना किंवा ज्या पण काही निराधार योजना आहेत, म्हणजे श्रावण बाळ असो किंवा इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असो, या संपूर्ण योजनेचं वितरण जे आहे कधी होणार आहे? तर बघा, आज 12 मार्च आहे, आज 12 मार्च आहे। आज तर वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे, पण गेल्या वेळेस 12 तारखेला वितरण झालं होतं बघा, फेब्रुवारी महिन्याचं। मग त्याचप्रमाणे यावेळेचं वितरण कधीपर्यंत होऊ शकतं? तर यावेळेचं वितरण हे पुढील 3 दिवसामध्ये होण्याची शक्यता दाट आहे, म्हणजे 15 मार्चपर्यंत वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। म्हणजे उद्यापासून ते पुढचे, म्हणजे उद्याचा, परवाचा आणि त्यानंतरचा 1 दिवस, म्हणजे असे पुढील एकूण 3 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। बघा, यामध्ये आज उद्याचा शनिवार, रविवारी तर वितरण होणार नाही, त्यानंतर सोमवार, या सोमवारी किंवा शनिवारी या 2 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। म्हणजे पुढचे 3 दिवस 15 तारखेपर्यंत आपल्याला मार्चच्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता अधिक आहे। जेव्हा पण वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला पुराव्यासहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल। तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।